षष्ठः पाठः युग्ममाला। या पाठातला पहिला श्लोक हा वृद्ध चाणक्य शतकात चाणक्याच्या ग्रंथातून घेतला। बघूयात आपण हा श्लोक। यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। याचा अन्वय आणि अर्थ असा आहे। यथा कनकम निघर्षण छेदन ताप ताडनैः इति चतुर्भिः परीक्षते। ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घासून तुकडे करून तापवून व ठोकून केली जाते, तथा पुरुषः श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः परीक्षते। त्याप्रमाणे पुरुषाची परीक्षा त्याचे ज्ञान, चारित्र्य, गुण आणि कर्म या 4 कसोट्यांनी केली जाते। यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते। हा श्लोक हितोपदेशातून घेतला आहे। याचा अन्वय आणि अर्थ पाहू। यत्र विद्वज्जनः न अस्ति, जिथे विद्वान लोक नाहीत, तत्र अल्पधीः अपि श्लाघ्यः भवति। तिथे अल्पधी म्हणजे कमी बुद्धीचा माणूस सुद्धा श्लाघ्य म्हणजे स्तुती करण्याच्या योग्यतेचा होतो। यथा निरस्तपादपे देशे एरंडः अपि द्रुमायते। ज्याप्रमाणे निरस्तपादपे म्हणजे जिथे झाडांचा अभाव आहे, जिथे झाडच नाहीत, अशा प्रदेशामध्ये एरंडः अपि द्रुमायते, एरंडाला देखील मोठा वृक्ष म्हटले जाते। यदा किंचिद्न्योहं द्विप इव मदान्धः समभवन् तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः। यदा किंचिद्बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः। विद्यार्थी मित्रांनो, हा श्लोक सुद्धा नीती शतकातून घेतला आहे। बघूयात आपण याचा अन्वय आणि अर्थ। यदा अहम किंचिज्ञः, जेव्हा मी थोडेसे जाणणारा होतो, तदा अहम द्विपः इव मदांधः समभवम, तेव्हा मी माजलेल्या हत्तीप्रमाणे झालो। तदा मम मनः सर्वज्ञः अस्मि इति अवलिप्तम अभवत, तेव्हा माझे मन मीच सर्वज्ञ आहे अशा विचाराने ग्रासले गेले। यदा बुधजन सकाशात किंचित किंचित अवगतम, जेव्हा विद्वानांच्या सोबत राहून किंचित किंचित अवगतम मला थोडं थोडं कळू लागलं, तदा अहम मूर्खः अस्मि इति ज्ञात्वा मे मदः ज्वर इव व्यपगतः, तेव्हा मी मूर्ख आहे असे जाणून माझा गर्व तापाप्रमाणे निघून गेला। पुढचा श्लोक पाहू। तावद् भयाद्धिभेतव्यं यावद् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद् यथोचितम्। हा श्लोक पंचतंत्रातून घेतला आहे। याचा अन्वय आणि अर्थ असा आहे। यावत भयम अनागतम तावत ही भयात भेतव्यम। जोपर्यंत भय म्हणजे संकट
आले नाही तोपर्यंतच भयात भेतव्यम, त्या भयापासून, त्या संकटापासून भीती बाळगावी, त्याला घाबरावे. तथापि आगतंतु भयं वीक्ष्य नरः यथोचितं कुर्यात. परंतु संकट आल्याचे पाहून माणसाने योग्य असेल ते करावे आणि त्या संकटातून बाहेर पडावे. पुढचा श्लोक पाहू. उत्तमो नातिवक्ता स्यादधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांस्ये प्रजायते. उत्तम व्यक्तीने म्हणजे श्रेष्ठ व्यक्तीने अतिवक्ता म्हणजे वाचाळ, सारखं बडबड करणारा होऊ नये. अधमहा बहुभाषते, कारण अधम म्हणजे नीच माणूस हा पुष्कळ बडबड करत असतो. यादृक् कांस्ये ध्वनिही प्रजायते तादृक् सुवर्णे ध्वनिही न प्रजायते. उदाहरण दिलंय, जसा कांस्ये ध्वनिही प्रजायते म्हणजे काशामध्ये आवाज उत्पन्न होतो, काशाच्या भांड्याचा जसा आवाज होतो तसा सुवर्णे ध्वनिही न प्रजायते, तसा सोन्यामध्ये आवाज उत्पन्न होत नाही. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्. हा श्लोक कुठल्या ग्रंथातला आहे हे दिलंच नाहीये. आपण याचा अन्वय आणि अर्थ पाहू. कर्षकः क्षेत्रम आसाद्य यादृशं बीजं वपते तादृशं फलम लभते. शेतकरी शेतात जाऊन ज्याप्रमाणे बी पेरतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळते. कारल्याचं बी लावलं तर कारल्याचं वेल येईल, आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड उगवेल. साधी गोष्ट आहे. तथैव मनुष्यः सुकृते वा दुष्कृते वा अपि तादृशम इष्टम अनिष्टम वा फलम लभते. त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ मिळते.